येस, तर आज एक व्हिडिओ संपवण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो इथे. आलो तर म्हटलं नवीन वर्ली सी फेस बघूया कसं काय, आणि इथे पुन्हा नक्षाच चेंज केला. हे बघ, हा मेन हा जुना वर्ली सी फेसचा पूर्ण रस्ता आहे, हा जो पुढे कंटिन्यू होता. पण आता तो इथून नाही, कारण की इथून बघ सगळे हे आले. आपण सी फेसला तो सिलिंग दिसतोय तिथे बघा. पण आहे इथे अवेलेबल. पे एंड पार्किंग कुठे आहे ते आम्हाला अजून समजलेलं नाही आहे. बाईक आणली आम्ही, पण आम्ही ते तिकडचं गौतम बुद्ध गार्डन आहे जिथून क्रॉस करून आलं तिथेच ठेवली आहे. म्हणजे खूप मस्त केलं आहे, दुसरे मरीन ड्राईव्ह वाटते. आणि एकदम प्रॉपर ब्रिज वगैरे पण आहे. त्या बिल्डिंगच्या तिथून आलो आपण. तिथून आलो, ती म्युन्सिपाल्टीची शाळा आहे तिथे, ही मोठी बिल्डिंग, ह्याच्या खाली ते गार्डन आहे तिथून आपण क्रॉस केलं. तिथून तो डिवाईड केला आहे, हा ब्रिज तो खाली तिकडे. तिथून आपण चालत इथे आलो, इकडून प्रत्येक अंडरग्राऊंड आहे पुढील रस्ता, तिथून आपण इकडे आलो. आणि हा एक पूर्ण सरळ लॉंग स्ट्रेच आहे. तर मला असं वाटतं की ते तिकडेच असेल पे एंड पार्कचं जे आहे. तसं इथे 20 रुपये टू व्हीलरचे पे एंड पार्क, पण तुम्ही टू व्हीलरने येतात तर इथे गाडी पार्क करून म्हणजे टेन्शन नाही, निवांत येऊन इथे फेरी मारून तुम्ही परत जाऊ शकता. आधीचं जसं सी फेस होतं तिथे रस्त्याला लावायला लागायचे आणि पोलीस लावायला द्यायचे ना, गाडी उठवून घेऊन जायचे. तर तो एक हे. आणि हा नवीन लुक म्हणजे असं वाटतं मी मुंबईत नाहीच आहे, कुठेतरी आउट ऑफ इंडियाला आले. सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क वगैरे सारख्या गोष्टी हे वाटतं. जरा फिरव कॅमेरा. परत बोल. हे भगवान गौतम बुद्ध उद्यान आहे. इथून आम्ही क्रॉस करत पुढे दाखव इकडे हा सिग्नल आहे, इथून क्रॉस करून आम्ही तिकडे गेलो. जर तुम्ही चालत यायचं असेल तर हा पण एक रोड आहे, किंवा पुढे तिथे म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, त्या शाळेच्या तिथून पण सरळ रोड दिसतो. तर पुढे वरळीचं कसं काय तर मला माहिती नाही, कारण की तिथून आम्ही आलो नाही. पण हा इथूनच वॉकिंगचा रूट दिसतो आहे. आत्ता आम्ही जाणार आहे पे एंड पार्क बघायला, की पे एंड पार्क करून आपण टू व्हीलर कसं पार्क करून सी फेसला जाऊ शकतो. म्हटलं आता इथे आलोच आहे, मी पण आता आलो तर खूप रील्स एक दोन बघितलेलं की वर्ली सी फेस परत सुरू झालं आहे, परत सुरू झालं आहे. तर विचार केला परत सुरू झालं आहे वर्ली सी फेस, इथे जाऊया. पहिला हे जे वर्ली सी फेस जुनं होतं, ट्युशनला बंक मारून आम्ही इथेच यायचो. सो खूप आठवणी आहेत आणि त्याच्यात एकदम नवीन स्वरूप दिसतात आपल्याला. तर म्हटलं चला एक्सप्लोअर करूया कसं कुठून जायचं आहे. आणि पे एंड पार्किंग दिली आहे ती एक चांगली गोष्ट आहे, पण त्याचं काय टायमिंग आहे काय आहे त्यात आपल्याला समजेल. चला बघूया आपण काय आहे पे एंड पार्क कुठून कसं करू शकतो. फॅक्टरी आहे,
मोठा आहे पार्किंग एरिया. 4 व्हीलर पण पार्क होतात, 2 व्हीलर पण पार्क होतात. अच्छा आहे बाई, इथून आलो आपण. ही जुनी आरे कॉलनी, तिथूनच आपल्याला आत एंटर करायचं आहे. जुने आरे कॉलनीच्या इथून पेन पार्कची एंट्री आहे आणि खालून येऊन वर ह्या स्टेअरकेसच्या इथून आलो आहे आपण. तर तिथे त्या साईडला सी फेस गर्दी आहे भरपूर. बघूया, जाऊया. हे आपलं जुनं सी फेस त्या पत्राच्या त्या साईडला आणि ते त्या साईडला नवीन. म्हणजे विचार करा, तिथून जिथून गाड्या जात आहेत 2 तिथपासून ते एवढं पाण्यात भरणी टाकून आता तिथे पाठी सी फेस गेला आहे. पूर्ण ते तिथून आता आपण आलो आहे इथे. गर्दी बघा, गर्दी. तुला काय बोलायचं ओंकार? संडे शिवाय कोणत्याही दिवशी या, म्हणजे संडेला भरपूर गर्दी आहे. पॉइंट आहे. पण सायकलिंगसाठी वगैरे पण खूप चांगली जागा ठेवली आहे त्या लोकांनी. आणि पुढून इथे डायरेक्ट हा सिलिंग टच आहे आपला. हा बघ, वरली सिलिंग. आज पहिल्यांदा आता आपण इथे थांबलोय. जेवढ्यांदा आलो तेवढा आपण डायरेक्ट गाडीने पास झालो ना इथून आपल्या. हे इथून पूर्ण कोस्टल रोड कनेक्ट करून ह्या वरली सीफेस सिलिंग तुम्हाला दिसत असेल. इथून डायरेक्ट वरती आणि मग तिथून डायरेक्ट कुर्ला जातो. पण मी इकडचीच आहे. आउट ऑफ इंडिया आलेलो असं वाटतं. बघितला तुम्ही हा अख्खा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही पण जेव्हा याल तेव्हा इथे पार्किंगची सुविधा ही 24/7 आहे. म्हणजे रात्री कितीही लेट आहे, नाईट आउटला आलात किंवा रात्री 1-2 वाजता जरी आलात तुम्ही तरी इथे ही पार्किंग ओपन असणार आहे. मी आता त्याला विचारलं. आणि इथे मंथली पार्किंग वगैरे पण आहे अवेलेबल. तुझे इकडची लोक आहेत वरी वगैरे साईडची, ज्यांना पार्किंगसाठी जागा नसेल तर इथे मंथली पैसे देऊन आणि फोटो काढला त्याचा मी फोटो टाकेनच त्याच्यामध्ये. असं आहे पार्किंग. रात्रभर आहे, 24/7 आहे. आणि तासावरती पार्किंग आहे. बाईकचे 1 तासाचे 20 रुपये, 1 ते 3 तासाचे 50 रुपये असं काहीतरी आहे. तो प्रॉपर फोटोमध्ये तुम्ही बघायला तुम्हाला समजेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.